विसरवाडी येथे बाजारपेठेतील एका सोनार दुकानात धाडसी चोरी। रोख रक्कम व चांदीचे दागिने असे सुमारे 20,000ची चोरी। 3 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। याबाबत सविस्तर वृत्त असे की रात्री 12 वाजेच्या सुमारास 3 अज्ञात चोरट्यांनी सराफ दुकानांच्या शटरची लोखंडी कडी तोडून दुकानात प्रवेश केला। यावेळी त्यांनी दुकानात ठेवलेले सुमारे 12,000 रुपये किमतीचे दागिने, चांदीचे दागिने व गल्ल्यात ठेवलेले 8,000 रुपये रोख असे सुमारे 20,000 रुपये चोरले। दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करताच दुकानात बसवलेले सायरन वाजू लागले। तसेच त्याच वेळी दुकानाबाहेरून एक नागरिक त्याच्या मोटरसायकलवरून जात असताना वाहनाचा आवाज ऐकल्याने चोरांनी घाबरून तिथून पळ काढला। मात्र चोरी करून पडत असताना त्यांच्या हातात असले काही चांदीचे दागिने रस्त्याने पडत गेले। ते तिघेही चोरटे चोरी करताना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। रात्री हर्षल सोनार यांच्या दुकानात चोरी झाल्याच्या घटनेची माहिती देण्यात आली। ते रात्री 1 वाजता विसरवाडी येथे हजर झाले। गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारे त्यांच्या दुकानात चोरी झाली होती। या प्रकरणी पोलिसांना खबर देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, हवालदार सागर चौधरी, निलेश दहीफडे, अनिल राठोड, मनिंदर नाईक, विशाल गाव इथे घटनास्थळी दाखल झाले। त्याच रात्री गावातील दासूभाऊ गावित MH 39 GF 4062, राकेश इशी MH 39 R 5506 अशा 3 मोटरसायकल चोरीला गेल्या असून एक मोटरसायकल खाली पडल्याने चालू न झाल्यास सोडून चोरट्यांनी पळ काढलाय व 2 मोटरसायकल चोरीला गेल्या। तसेच विसरवाडी हे मुख्य बाजारपेठेचे गाव असून मुख्य बाजारपेठेतील स्ट्रीट लाईट बऱ्यापैकी बंद आहे। तरी अंधाराचा फायदा चोर घेतात, तरी स्ट्रीट लाईट लवकरात लवकर चालू करावे अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून होत आहे। ब्युरो रिपोर्ट, विसरवाडी, प्रतिनिधी गणेश सोनवणे। 5 वाजेला मंगल करून नंदुरबार येथे गेलो होतो। त्यानंतर रात्री 12 वाजेला काही अज्ञात चोरट्यांनी दुकान उघडण्याचा प्रयत्न केला आणि ते माझं दुकानाचे शटर उघडण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला। परंतु योगायोगाने येणाऱ्या नागरिकांनी माझ्या दुकानाच्या सायरनचा आवाज ऐकून त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना संपर्क केला। त्यानंतर 3 लोकांनी सर्व दुकानात घुसण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी थोड्याफार प्रमाणात जे दुकानात लावलेले डिस्प्लेला होतं आपलं दागिने वगैरे, गल्ल्यातील रोख रक्कम आणि चांदीचे असे दागिने यांनी चोरण्याचा प्रयत्न केला। त्यात लगभग माझा 7 ते 8,000 रुपये रोख हे असे गल्ल्यात होते आणि 10 ते 12,000 रुपयाची चांदी असा ऐवज हा त्यांनी लंपास केलेला आहे। परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि सायरनच्या आवाजामुळे पुनश्च एकदा माझं दुकान म्हणजे पूर्णतः लुटण्यापासून मला म्हणजे त्यांना रोखण्यात यश आलं। तसंच विसरवाडी पोलिसांनी दुकानात भेट दिली आणि जे दुकानातनं काही प्रमाणात जो ऐवज दागिने जे लंपास झाले होते ते रस्त्यावर आढळले, तेही हस्तगत करण्यात त्यांना यश आलेलं आहे। आता याच्या पुढे चोराचा लवकर तपास करून बंदोबस्त करावा एवढी पोलिसांकडे मागणी आहे। दिवशी हे माझ्या दुकानात चोरीचा प्रयत्न झालेला आहे। मागच्या वर्षी जुलै-ऑगस्टच्या महिन्यातच एक चोरीचा प्रयत्न माझ्या दुकानात झाला होता। सलग आज 2ऱ्या वर्षी हा प्रयत्न झालेला आहे। त्यासाठी मी पोलीस प्रशासनाला एक नम्र विनंती करेल की त्यांनी लवकरात लवकर या चोरांचा पाठलाग करून त्यांना जेरबंद करावं।